भारतीय पक्षी आपल्या देशामध्ये सर्वप्रथम भारतीय पक्ष्यांचा अभ्यास डॉक्टर सलीम अली यांनी केला. त्या काळात फोटोग्राफी कॅमेरा उपलब्ध नसल्याने पक्ष्यांची शिकार केली जात होती आणि मग त्या पक्ष्यांची चित्र रेखाटली जायची, त्यामध्ये रंग भरले जायचे, तसेच त्यांची शास्त्रीय माहिती लिहिली जायची. डॉक्टर सलीम अली यांनी आपल्या देशातील विविध जंगलांना भेटी दिल्या आणि पक्ष्यांचा सल्लोग अभ्यास केला आणि या अभ्यासाच्या आधारे त्यांनी विविध प्रदेशातील पक्ष्यांच्या माहितीवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच अनेक खंड देखील लिहिले आहेत. आज हे खंड पक्षी अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन ठरत आहे. या पुस्तकांच्या आधारे आपण पक्ष्यांची ओळख पटवू शकतो, तसेच त्यांची शास्त्रीय माहिती देखील घेऊ शकतो. आज सलीम अली यांची आठवण म्हणून गोव्यामध्ये डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य विकसित केले आहे. देशातील आणि प्रदेशातील अनेक पक्षीप्रेमी या अभयारण्यात भेट देत असतात. पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक बाबी. पक्षी निरीक्षण करीत असताना सर्वप्रथम एक वही आणि पेन, पेन्सिल इत्यादी साहित्य सोबत असणे महत्त्वाचे असते. याच्या सहाय्याने आपण पक्ष्यांच्या विविध हालचाली, त्यांचे विविध रंग, आवाज, कोणत्या झाडावर बसला आहे, काय रंगवत आहे यांच्या नोंदी करू शकतो. दुर्बीण पक्षी दूरवर असल्यास अथवा पाण्यात असल्यास त्याला पूर्वी सहाय्याने आपण त्याचे निरीक्षण करू शकतो. त्यामुळे त्याला माणसाची चाहूल न लागता त्यांचे जीवनचक्र आपण निहाळू शकतो. उदाहरणार्थ पाणकावळा हा पाण्यात तरंगतो, पोहतो, तसेच मध्येच एखादा मासा पटकवण्यासाठी पाण्यात बुडतो, परत मान वर काढून पाण्यात सोडतो, तसेच तो उत्तमरित्या आकाशात उडतो. म्हणजे हा पक्षी जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही प्रदेशामध्ये फिरू शकतो. तसेच खंड्या म्हणजेच किंगफिशर हा पक्षी पाण्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर बसून तासनतास पाण्यातील मासे शोधत असतो. पाण्यात मासा दिसला की क्षणाचाही विलंब न करता तो पाण्यात झुळकी मारून आपले भक्ष्य पकडतो. त्याची चोच लाल असते, टोकदार व टणक असते. निळ्या रंगाचा, काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा किंगफिशर असे 2 प्रकारचे पक्षी आपल्या परिसरात आढळतात. कॅमेरा. एखादा बेसिक लेन्स कॅमेरा असल्यास त्याच्या सहाय्याने